तुम्हाला पण असं वाटतं का, की घरात हॉल मात्र एक नंबर दिसला पाहिजे किंवा घरात आलेल्या पाहुण्यांनी विचारलं पाहिजे, की हॉलचं इंटिरियर कोणी केलं आहे? घरातला हॉल एकदम एक्सपेन्सिव्ह किंवा लॅविश वाटला पाहिजे. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्रज्ञा माळी आणि मी काही तुम्हाला आज ज्या टिप्स देणार आहेत, त्या फॉलो केल्या, की तुमचा हॉल पण एकदम एक्सपेन्सिव्ह वाटेल किंवा लॅविश वाटेल. पहिली टिप पी डिझाइन. समजा तुम्ही पी-ओ-पीच्या डिझाइन चालू करताना एकदम त्रिकोणात, गोलात, चौकोन वगैरे असे भूमितीचे वेगवेगळे असे जर यूज केले, तर तुमचा हॉल नक्कीच थोडासा बल्की वाटेल किंवा पी डिझाइन थोडीशी हेवी वाटेल. तुम्हाला पी-ओ-पीच्या डिझाइनमध्ये एकदम मिनिमल डिझाइन करायची आहे. ज्याच्यामध्ये एकच स्क्वेअर असेल किंवा आता तुम्हाला फोटो दिसतोय त्याच्यामध्ये फक्त त्यांनी ट्रॅक लाईट्स यूज केलेले आहेत आणि साइडला एक बॉर्डर घेतलेली. तेवढी पी डिझाइन तुम्ही नक्की देऊ शकता. सेकंड टिप लाईट्स. लाईट्सचा विचार करताना एवढं लक्षात ठेवायचं, की आपल्याला डेकोरेशन करायचं नाही. आपल्याला एकदम लॅविश लूक पाहिजे किंवा एक्सपेन्सिव्ह पाहिजे. तर लाईट्स आपण निवडताना फक्त वार्म, कूल किंवा नॅचरल या 3 लाईट्समध्ये यूज करायचा आहे. भडक लाईट्स म्हणजे लाल, कुठे पिवळी लाईट दिली किंवा एकदमच ग्रीन कलरची वगैरे अशा लाईट्स कुठेही यूज करायच्या नाहीत. आपल्याला 3 कलरमध्ये फक्त लाईटचा यूज करायचा आहे. लाईट्स यूज करताना आपण ट्रॅक लाईटमध्ये जाऊ शकतो. या फोटोमध्ये तुम्हाला ट्रॅक लाईट दिसेल. यामध्ये त्यांनी ट्रॅक लाईटचा यूज केले आहे. सो ती थोडीशी एक्सपेन्सिव्ह वाटते. लाईट्सचा ऑप्शन बघताना आपल्याला फक्त सीलिंग लाईट्सचा विचार करायचा नाहीये. त्यामध्ये लाईट्सचे वेगवेगळे टाइप आपण बघू शकतो. जसं की आपण एखादी वॉल हायलाइट करण्यासाठी वॉल लाईट देऊ शकतो किंवा तुमच्या हॉलमध्ये एखादी फ्रेम आहे ती हायलाइट करण्यासाठी तुम्ही स्पॉटलाईटचा यूज करू शकता. किंवा तुम्हाला अगदीच एक्सपेन्सिव्ह किंवा एकदम मॉडर्न लूक हवा असेल, तर तुम्ही ट्रॅक लाईटचा नक्की वापर करू शकता. या लाईट्स यूज केल्या, की तुमचा हॉल आपोआपच लॅविश दिसेल. अजून लाईटचे प्रकार म्हटलं तर एखादा कॉर्नर तुम्हाला हायलाइट करायचा किंवा कॉर्नरमध्ये एखादं डेकोरेटिव्ह आहे, ते तुम्हाला थोडंसं हायलाइट करायचं आहे, तर तुम्ही पेंडंट लाईटचा पण वापर करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाईट्सचा विचार करताना आपल्याला डायरेक्ट लाईट्स कुठेही द्यायच्या नाहीयेत. मग डायरेक्ट लाईट्स म्हणजे ज्या डोळ्यांवरती डायरेक्ट पडतील, तशा लाईट्स आपल्याला कुठेही वापरायच्या नाहीत. आपण इनडायरेक्ट लाईटमध्ये जायचं आहे. या फोटोमधला फरक तुम्हाला पण जाणवेल, की एका फोटोमध्ये आपण डायरेक्ट लाईट म्हणजे प्रोफाइल लाईट वगैरे यूज केलेली आहे. तर थोडासा लूक तो वेगळा दिसतो आणि सेकंड फोटोमध्ये इनडायरेक्ट लाईटचा यूज जास्त केलेला आहे. तर तो दिसायला अजून मॉडर्न दिसतो किंवा लक्झरियस दिसतो. नंतरची टिप आहे कलर. एक्सपेन्सिव्ह लूकसाठी तुम्ही ऑफ व्हाईट कलर नक्की यूज करू शकता. लक्षात ठेवा, ऑफ व्हाईट म्हणजे येलो नाही. तर या कलर सिलेक्शनसाठी तुम्हाला इंटिरियर डिझायनरची नक्की हेल्प घ्यावी लागेल. अगदीच सुपर व्हाईट किंवा ब्राईट कलर डोळ्यांना त्रासदायक वाटतो. त्याच्यामुळे तुम्ही ऑफ व्हाईटचे कोणतेही शेड नक्की यूज करू शकता. सो ते यूज केले, की तुमचा हॉल आपोआपच जसं तुम्हाला एक्सपेन्सिव्ह पाहिजे किंवा मॉडर्न पाहिजे तसा दिसू लागेल. नंतरची टिप आहे फर्निचर. फर्निचरचा ज्यावेळेस तुम्ही फर्निचर हॉलमध्ये करताय, तर कुठेही मॅचिंग फर्निचर आपल्याला करायचं नाही. म्हणजे टीव्ही युनिट ग्रे कलरचं घेतलेलं आहे, सोफा पण ग्रे कलरचा आहे किंवा कर्टन्सही ग्रे कलरचे आहेत. हा ट्रेंड खूप जुना झालेला आहे. त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडा. मॅचिंग नको म्हणजे अगदीच आपल्याला वेगवेगळे कलर द्यायचे नाहीयेत. म्हणजे टीव्ही युनिट ग्रे कलरचं केलं किंवा एकदम पर्पल कलरचा सोफा केला किंवा रेड कलरचेच कर्टन्स केलं, असंही काही करायचं नाही आपल्याला. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं, की समजा तुम्हाला हॉल एकदम फक्त ग्रे कलरच्या शेडमध्ये हवाय किंवा बेज कलरमध्ये हवंय. तर फक्त बेज कलरचे वेगवेगळे शेड आपल्याला हॉलमध्ये द्यायचे. म्हणजे लाईट कलर आपण टीव्हीला देऊ शकतो, बेज कलरचा, क्रीम कलरचा किंवा त्याच्यातला थोडासा डार्क आपण सोफ्याला देऊ शकतो. एकदमच ऑफ व्हाईट वॉलला जाईल आणि त्याच्यातला थोडासा ब्राउनिश टोन किंवा टिंट आपण कर्टनसाठी यूज करू शकतो. म्हणजे एका शेडमधले एकाच कलरमधले वेगवेगळे शेड आपल्याला हॉलमध्ये यूज करायचे आहेत. नंतरची टिप आहे स्टोरेज. आमच्या घरात खूप साहित्य आहे. आम्हाला ठेवायला जागा नाहीये. सो आम्ही हॉलमध्ये पण आम्हाला स्टोरेजची जागा हवी आहे. असं कुठेही आपल्याला करायचं नाहीये. तुम्हाला जर स्टोरेज द्यायचंच आहे, तर तुम्ही बेडरूममध्ये देऊ शकता किंवा किचनमध्ये देऊ शकता किंवा अगदीच जास्त साहित्य आहे, तर तुम्ही सेपरेट स्टोअर रूम काढू शकता. पण हॉलमध्ये कुठेही आपल्याला स्टोरेज द्यायचं नाहीये. एक मिनिमल किंवा थोड्याशा स्टोरेजसाठी आपण टीव्ही युनिटच्या खाली एखादा बॉक्स देतो. 4 ते 5 ड्रॉवर असतात.
हॉलसाठी तेवढं स्टोरेज खरं तर पुरेसं आहे. आपण तेवढंच द्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त स्टोरेज हवं असेल आणि तुम्ही हॉलमध्ये कुठेतरी छोटासा टेबल केलेला आहे किंवा एखादं वॉर्डरोब केलेलं आहे, तर ते जास्त बल्की वाटतं. तर तुम्हाला जसा लूक हवा आहे ना, तसा तो अजिबात येणार नाहीये. नंतरची टिप आहे सोफ्याची डिझाइन किंवा सोफा. सोफ्याला आपल्याला स्टोरेज द्यायचं नाहीये. एकदम फ्लोरिंगला टच असलेला सोफा आपल्याला घ्यायचा नाही. अ, लेग पीस म्हणजे 3 ते 4 इंच जे लेग पीस राहतात सोफ्याला, तसाच सोफा आपल्याला निवडायचा आहे. फ्लोरिंगला टच असलेला सोफा बल्की दिसतो आणि ज्यावेळेस सोफ्याला लेग पीस असतात, तर तो मॉडर्नमध्ये जातो. सोफ्याचा कलर थीमला मॅच होईल असाच असेल किंवा कॉन्ट्रास्ट हे चालू शकतो. नंतरची टिप आहे सेंटर टेबल. बरेच क्लायंट काय म्हणतात, की ज्यावेळेस आपलं फर्निचरचं काम चालू असतं हॉलमध्ये, तर असं म्हणतात, की प्लायवूड मधूनच आपण सेंटर टेबल बनवूयात. म्हणजे प्लायचे काही-काही पार्ट शिल्लक राहिलेले असतात, त्याच्यातून आपण सेंटर टेबल बनवतो आणि खरं तर ते मजबूत पण बनतात. पण ते एवढे मजबूत बनतात, की ते अक्षरशः इझिली म्हणजे मूव्ह पण होऊ शकत नाहीत किंवा आपण शिफ्ट पण करू शकत नाही. तर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह लूक पाहिजे, जास्त बल्की नको असेल, तर तुम्ही रेडीमेड सेंटर टेबलकडे नक्की जाऊ शकता. याच्यानंतरची टिप आहे टीव्ही युनिट. टीव्ही युनिटमध्ये बेसिक रिक्वायरमेंट अशा राहतात, की त्यांना स्टोरेजसाठी एक ड्रॉवर हवा असतो किंवा ट्रॉफी सेक्शन किंवा टीव्हीच्या बॅकला एक पॅनल असू शकतो. अ, हे काही डिझाइन आहे, ते तुम्ही तुमच्या डिझायनरशी डिस्कस करूनच घ्यावं लागेल तुम्हाला. लक्षात ठेवा, जास्त बल्की किंवा हेवी टीव्ही युनिट तुमच्या हॉलचा लूक खराब करू शकेल. नंतरची टिप आहे कर्टन्स. कर्टन शक्य असतील तेवढे फुल हाईटचे ठेवायचेत आपल्याला. जसं या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल आणि जर शक्य असेल तर पी-ओ-पीमध्ये एक छोटासा कॉर्नर किंवा आपण एक खटका देऊ शकतो. ज्याच्यामध्ये त्या लाईट्स वगैरे यूज होतात आणि त्याची लाईट कर्टन्सवरती पडते आणि समजा कर्टनच्या वरती तुमचा एसी वगैरे असेल, तर आपण फर्निचरमध्ये अशा टाइपमध्ये एसी पेलमेट बनवतो. ज्याच्यावरती तुमचा एसीही बसेल आणि कर्टन्सही फुल हाईटचे बसतात. नंतरची टिप मेटल एक्सेंट. तुम्हाला शक्य असेल तिथे मेटल एक्सेंट यूज करायचं आहे. जसं या टीव्ही युनिटमध्ये आपण टी पट्टी यूज केलेली आहे, जी गोल्डन कलरची किंवा रोज गोल्डची आपण देऊ शकतो. हँडल्स आपल्याला ब्रासचे किंवा गोल्डन, रोज गोल्ड असे यूज करायचे आहेत. सेंटर टेबलचे लेग पीस असतील किंवा टीव्हीच्या खाली जो आपण कन्सोल टेबल दिलेले आहेत, त्याचे लेग पीस आपण ब्रासमध्ये, रोज गोल्डमध्ये नक्की घेऊ शकतो. लक्षात ठेवा, जेवढे जास्त मेटल एक्सेंट यूज करसाल, तेवढा तुमचा हॉलचा लूक एक्सपेन्सिव्ह वाटेल. अशाच इंटिरियर टिप्ससाठी या अकाउंटला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.